नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मुखवास. आपल्या आहारामध्ये आपण रोज वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. त्याचप्रमाणे जेवणानंतर मुखवास हे सगळेजण खातात आणि प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. तर मी आज जो मुखवास बनवणार आहे हा आरोग्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि याचा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदा पण होणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. तर मी यासाठी जे प्रमाण घेतलेलं आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे. यासाठी मी 1 वाटी बडीशोप घेतलेली आहे. 1 वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे. 1 वाटी बडीशोप घेतलेली आहे. अर्धी वाटी मी अळशी घेतलेली आहे. अर्धी वाटी मी ओवा घेतलेला आहे. अर्धी वाटी मी तीळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी आणि पाव वाटी मी लाल भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत. पाव वाटी मगज बी घेतलेली आहे आणि अर्धा निंबू घेतलेला आहे आणि 1 चमच काळा मीठ घेतलेला आहे. चला तर मग कढई गरम झालेली आहे. आपण गॅस कमी करून आता बडीशोप भाजून घेणार आहोत. बडीशोप मीडियम गॅसवरच भाजायची आहे. सुरुवातीला मीडियम गॅस करायचा आहे, नंतर कमी गॅसवर बडीशोप भाजून घ्यायची आहे. बडीशोप ही पाचक असते. ही बुद्धिवर्धनासाठी सुद्धा हिचा फायदा होतो आणि ही थंडसुद्धा असते. आता बडीशोप आपली भाजली गेलेली आहे, जास्त भाजायची नाही. आता आपण अळशी भाजून घेणार आहोत. ही सुद्धा कमी गॅसवरच भाजायची आहे. अळशी ही सर्दी खोकल्यासाठी सुद्धा उपयोगी आहे आणि ती कफनाशकसुद्धा आहे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा अळशीचा फार मोठा उपयोग होतो. सगळ्या जिन्नस कमी गॅसवरच भाजायच्या आहेत. आता मी तीळ भाजून घेणार आहे. तीळसुद्धा बहुगुणी आहे. तीळ शक्तिवर्धक आहे. तिच्या हाडांना बळकटी येण्यासाठी तिळाच्या तेलाचा उपयोग होतो आणि तिळाच्या तेलाची मालिशही केली जाते. तर आता तीळसुद्धा आपली भाजून झालेली आहे. आता मी ओवा भाजून घेणार आहे. अर्धी वाटी ओवा आहे. आता ओवासुद्धा फार गुणकारी आहेत. ओवासुद्धा पाचक आहेत आणि पोटदुखी अपचनासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. ओवासुद्धा बहुगुणी आहेत. आता मी लाल भोपळ्याच्या बिया भाजून घेणार आहे आणि त्यासोबत मी मगज बियासुद्धा टाकलेल्या आहेत. दोघं एकसाथ मी कमी गॅसवरच भाजून घेणार आहेत. लाल भोपळ्याच्या बिया पौष्टिक आहेत. त्याच्यामध्ये प्रोटीन आहेत. स्किनसाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी सुद्धा उपयोगी आहेत. स्किनला जर सुरकुत्या आल्या असतील तर त्या मुक्त होण्यासाठीही लाल भोपळ्याच्या बियांची मदत होते आणि मगज बियाचा सुद्धा ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी उपयोग होतो. आता सगळे जिन्नस मी एका ताटात काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि मी वाटीमध्ये अर्धा निंबू पिळून घेतलेला आहे. त्यात 1 चमच मी काळं मीठ घेतलेलं आहे आणि हे चांगलं आपण मिसळून घेणार आहोत. आणि आता बघा आपले सगळे जिन्नस आहेत हे आपण मिक्स करून घेणार आहोत, मिसळून घेणार आहोत अशा प्रकारे. आणि त्यात आपण आता निंबू आणि मिठाचं पाणी आपण लावणार आहोत. सगळीकडे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. बघा सगळीकडे, जेणेकरून मीठ आपलं सगळे जिन्नसांना मीठ लागेल. आणि हे तुम्ही उन्हात सुद्धा वाळवत घालू शकता 2 तासासाठी, तरीसुद्धा ते मस्त कडक होऊन जातं जिन्नस आपल्या. तर आता माझ्याकडे ऊन अवेलेबल नाही म्हणून मी त्याला 5 मिनटासाठी गरम करून घेणार आहे. गॅस कमीच ठेवलेला आहे मी. कढई गरम झाल्यावर गॅस कमी करून 2 मिनिट फक्त आपण त्याला गरम करून घेणार आहोत आणि गॅस बंद करून आपण कढईतच हे मिश्रण आपण राहू देणार आहोत, जेणेकरून आपलं हे मिश्रण कडक होईल आणि मस्त क्रिस्पी होईल. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा. खूप मस्त मुखवास आपला झालेला आहे आणि आरोग्यासाठी सुद्धा याचा खूप उपयोग होणार आहे. तर जेवणानंतर 1 चमच आपण
बडीशोप खातो, तर त्यापेक्षा आपण आता हा आरोग्यदायी मुखवास आपण खाल्ला तर आपल्या आरोग्यासाठी याचा आपल्याला फायदाच होणार आहे. तर सगळ्यांनी असा मुखवास करून बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. थँक्यू.